कांदा भजी व चहा यांचा बेत प्रत्येकाच्या घरीच होतो. गरमागरम कुरकुरीत कांदा भजी खायला मिळाली की खूपच आनंद होतो. पण ही कांदा भजी जशी विकत बाहेर गाड्यावर मिळतात तशीच होत नाही. कारण त्यासाठी भरपूर टिप्स आहेत. रेसिपी अगदी साधी व सरळ वाटत असली तरी त्यामध्ये खूप साऱ्या छोट्या-मोठ्या टिप्स आहेत. ज्यामुळे तुम्ही बनवलेले कांदा भजी अगदी बाहेर गाड्यावर मिळतात तसेच कुरकुरीत होतील. रेसिपीला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पावसाळ्यामध्ये बनवली जाणारी गरमागरम कुरकुरीत कांदा भजी बनवायला घेऊया. कांदा भजी बनवण्यासाठी कांदा असा लांब आकारामध्ये कापायचा व अगदी पातळ कापायचा, म्हणजे कांदा भजी कुरकुरीत होतात आणि कांदा लवकर शिजला जातो. तर कांद्याचे असे दोन भाग करून घेतल्यानंतर कांद्यामधील हा भाग काढून टाकायचा. कांद्याचा हा खालचा भाग भजींमध्ये घ्यायचा नाही, कारण भजीमध्ये याची चव चांगली लागत नाही. तर कांद्याचा हा भाग काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपण कांदा लांबट आकारामध्ये चिरून घेऊया. छान लांब व अगदी पातळ आकारामध्ये कांदा चिरून घ्या. तर तुम्ही कांदा अशा पद्धतीने चिरून घेतलात तर कांदा अगदी पातळ आकारामध्ये चिरला जातो आणि कांदा भजी अतिशय कुरकुरीत होतात. लांबट आकारामध्ये व पातळ कांदा चिरून घ्या. कांदा चिरून झाल्यानंतर तो असा हाताने चोळून घेऊया, म्हणजे कांद्याच्या स्लाइस वेगळ्या होतात. तर तुम्ही किती प्रमाणामध्ये कांदा भजी बनवताय त्यानुसार कांद्याचं प्रमाण घ्या. तर इथे मी जवळपास 5 कांदे घेतलेले. अशा पद्धतीने कांदा चिरून घेतलाय. त्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर आता हे मीठ आपण कांद्याला चोळून घेऊया. मीठ कांद्याला व्यवस्थित चोळून घेतलं म्हणजे आता कांद्याला छान पाणी सुटेल. तर आता यावर झाकण ठेवून जवळपास 5 ते 6 मिनिट हा कांदा आपण असाच ठेवून देऊया. यामुळे कांद्याला छान पाणी सुटेल आणि कांदा भजी बनवताना आपल्याला यामध्ये पाणी घालायची गरज पडणार नाही. तर इथे मी 5 ते 6 मिनिट हा कांदा असाच सोडून दिला होता. तर कांद्याला छान पाणी सुटलंय. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया. सोबत यामध्ये 1 चमचाभर लाल तिखट घालूया. लाल तिखटाऐवजी तुम्ही यामध्ये मिरची सुद्धा चिरून घालू शकता. त्याचबरोबर तुम्ही या भजींमध्ये ओवा सुद्धा घालू शकता. ओवा घालताना तो हातावर चोळून घाला, म्हणजे ओव्याचा स्वाद कांदा भजीमध्ये छान उतरतो. आता या कांद्याला आपण हळद व लाल तिखट व्यवस्थित लावून घेऊया. त्यानंतर इथे मी 1 वाटी बेसन घेतलंय. थोडं थोडं करत आपण यामध्ये बेसन घालूया. थोडं थोडं करत बेसन घाला, म्हणजे व्यवस्थित अंदाज येतो. तर कांदा भजी तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर यामध्ये भरपूर बेसन घालू नका. यामध्ये 1 चमचाभर तांदळाचं पीठ घालूया. तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात. तर बेसन घातल्यानंतर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर यामध्ये आपल्याला थेंबरही पाण्याचा वापर न करता कांद्याला जे पाणी सुटलंय त्या पाण्यामध्येच बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर आपण यामध्ये पाणी घातलं तर ही भजी दाटल्यासारखी होतात. ती छान अशी कुरकुरीत होत नाही. त्यामुळे कांद्याला जे पाणी सुटलंय त्यामध्येच हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर कांदा भजी बनवण्यासाठीचं मिश्रण तयार झालंय. तर या पद्धतीचं मिश्रण बनवून घ्या, म्हणजे कांदा भजी कुरकुरीत होतात. मिश्रण तर तयार झालंय. आता आपण कांदा भजी तळायला घेऊया. त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलंय. तेल व्यवस्थित गरम होऊ द्या. तेल गरम झालं की यामध्ये आपण कांदा भजी सोडूयात. तर कांदा भजी अशी पसरट आकारामध्ये सोडा, म्हणजे ती छान कुरकुरीत होतात. याचबरोबर तेल व्यवस्थित गरम असावं. तेल व्यवस्थित गरम झालं नसेल तर कांदा भजी मऊ पडतात आणि त्यांना चव सुद्धा हवी तशी येत नाही. आता ही कांदा भजी आपण तळून घेऊया. तर एका बाजूने 2 मिनिटभर कांदा भजी तळून घेतली की ती पलटून घेऊया. त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेऊया. अगदी 4 ते 5 मिनिटांमध्येच कांदा भजीची एक बॅच तळून होते. असा रंग येईपर्यंत कांदा भजी तळून घेऊयात. तळून झाली की मग आता काढून घेऊयात. तर झाऱ्याच्या मदतीने कांदा भजी काढून घेऊया, म्हणजे जास्तीच तेल निघून जाईल. अशाच पद्धतीने उरलेल्या मिश्रणापासून सुद्धा कांदा भजी बनवून घेऊया. तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशी गरमागरम कुरकुरीत कांदा भजी नक्की बनवून खा.